नमस्कार मैत्रिणींनो. तर मी आज तुमच्याबरोबर मुलांच्या शाळेच्या डब्याच्या 6 लंच बॉक्स रेसिपी शेअर करणार आहे. खरं तर आजकाल मुलांना ब्रेकफास्ट आणि लंच बॉक्स असे 2 टिफिन द्यावे लागतात. 2 टिफिन जर तुमच्याबरोबर शेअर केले तर व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे लंच बॉक्सचाच व्हिडिओ मी शेअर केला आहे आणि ब्रेकफास्टची इथं फक्त नावं दिलेली आहे. चला तर मग बनवूया. खरं तर मुलांना अजिबात बीट खात नाही आणि कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्याला त्यांना भरवायचंच असतं. तर त्यासाठी बीटाचे पराठे हा एक उत्तम पर्याय आहे. इथे मी 2 वाट्या गव्हाचे पीठ, 1 वाटी धपाट्याचे पीठ आणि 2 वाटी बेसन घेतले. त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा शोप पावडर, अगदी थोडीशी ओवा पावडर, थोडंसं तिखट इथे तुमच्या मुलांच्या आवडीने घाला. चवीनुसार मीठ, कसुरी मेथी, लसूण अद्रक पेस्ट, एक बीटाचा किस आणि थोडंसं तेल, अगदी 2 चमचे. बीट इथे मी कढईमध्ये थोड्याशा प्रमाणात तेल टाकून अगदी 5 मिनिट वाफवून घेतले. आता हे सर्व पदार्थ आपण मळून घेऊया. बीटामध्ये थोड्याशा प्रमाणात ओलसरपणा असतो, त्यामुळे आपण मिक्स करून नंतरच थोडे थोडे पाणी घालून ते मळून घेऊया. मुलांच्या शाळेचा डबा हा त्यांच्या आवडीचा तर हवाच, त्याचबरोबर पौष्टिकसुद्धा असायला हवा. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मुलांना आवडतील अशाच पौष्टिक रेसिपी मी शेअर केली आहे आणि सकाळच्या कमी वेळात झटपट तयारही होतं. तुम्ही बीटाच्या ऐवजी दुधी भोपळासुद्धा वापरू शकता. गिलके हा सुद्धा इथे एक उत्तम पर्याय आहे. अशाच पद्धतीने तुम्ही गिलक्याला आणि दुधी भोपळ्यालासुद्धा तेल टाकून 5 मिनिटे वाफवून घ्या आणि बीटाऐवजी इथे गिलके किंवा दुधी भोपळा वापरा. आणि याच पद्धतीने तुम्ही पालेभाज्यासुद्धा वापरू शकता, जसे की मेथीची भाजी, पालकाची भाजी. इथे आपले 5 लंच बॉक्सचे नावं तयार आहेत. एक म्हणजे बीटाचे पराठे, दुसरे दुधी भोपळ्याचे पराठे, 3 गिलक्याचे पराठे आणि 4 मेथीचे पराठे, 5 पालकाचे पराठे आणि 6वे तुम्ही गाजर किंवा काकडीसुद्धा वापरू शकता. ते सुद्धा खायला खूप चविष्ट आणि पौष्टिक आहे. आता हे आपले पीठ मळून तयार आहे. अगदी 5 मिनिटे झाकून ठेवूया, म्हणजे ते छान मुरतं. 5 मिनिटे झालेले आहे. आता आपण पराठे करायला घेऊया. बरं, शाळा सुरू झाली की प्रत्येक आईला पडलेला प्रश्न तो म्हणजे की आज टिफिनमध्ये काय देऊ? बरं, टिफिनला द्यायला खूप सारे पदार्थ आहेत, पण ती मुलांना आवडायला पाहिजे. बरं, मुलांना देखील ते एक वेळेस आवडतील, पण ते पौष्टिकसुद्धा असायला हवे. तर असेच मुलांना आवडणारे देखील आणि पौष्टिक देखील असे हे पदार्थ आहेत. बीट, भोपळा, गिलके, मेथी, पालक, गाजर, काकडी हे सर्व पदार्थ पौष्टिक आहेत. बीटाचे पराठे हे छान लाल कलरफुल दिसतात व मेथी पालकचे पराठे हे हिरव्या कलरचे दिसतात. म्हणजेच मुलांना छान कलरफुल टिफिन देता येतो. कलरफुल असल्यामुळे ते आवडीने खातात. मुलांना तेच पदार्थ खाऊन खूप बोर होतं, म्हणून आळीपाळीने तुम्ही हे पदार्थ वापरून पराठे देऊ शकता. आता या पराठ्यासोबत तुम्ही शेंगदाण्याची ओली चटणी, तिळाची ओली चटणी किंवा तुमच्या मुलाला आवडत जर असेल तर दहीसुद्धा तुम्ही देऊ शकता. मी इथे तीळ व टोमॅटो टाकून ओली चटणी केली आहे. अगदी 1 मिरची व लसूण वापरून मिक्सरमधून काढून घ्यायची. आता पराठा इथे पातळ लाटायचा नाही, थोडा जाडसर लाटायचा, म्हणजे पराठ्याला छान लेयर्स येतात. येथे तुम्ही तेल किंवा तूप किंवा बटर काहीही लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे, पण थोडं जास्तच लावा, म्हणजे पराठे मस्त क्रिस्पी होतात आणि चवीलाही खूप छान लागतात. पराठे क्रिस्पी होण्यासाठी मी इथे साधे पीठ वापरलेलं नाही, तांदळाचे पीठ वापरलेले आहे. त्यामुळे पराठे खूप क्रिस्पी आणि खूप छान होतात. बघू शकता किती छान क्रिस्पी पराठा झालेला आहे. अशाच पद्धतीने आपण सगळे पराठे करून घेऊया. तुम्हाला लागले तर तुम्ही गोल पराठा ठेवू शकता किंवा त्रिकोणी करू शकता. तुमच्या आवडीनुसार लाटा. इथे तुम्ही लंच बॉक्स आणि ब्रेकफास्ट मी तुम्हाला दोन्ही सांगितलेले आहे. ब्रेकफास्टमध्ये तुम्ही डाळिंबाचे दाणे, ॲपलचे बारीक केलेले काप किंवा संत्री सोलून त्याचे काप तुम्ही देऊ शकता. इथे मी पराठ्याचे त्रिकोणी काप केले, त्यामुळे टिफिन खूपच छान दिसतो आणि मुलंही काहीतरी नवीन आहे म्हणून पटकन टिफिन फिनिश करतात. मुलांना ना पराठे, थालीपीठ असे पदार्थ खायला खूप आवडतात. मग तुम्ही ती कुठल्याही पद्धतीने करा ना. तुम्ही या पराठ्यांसोबत घरीच तयार केलेले लोणचेसुद्धा देऊ शकता. अगदी मुलांना आवडत असेल तर घरी बनवलेला टोमॅटो सॉसही देऊ शकता, मार्केटमधला नाही.
फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की डबा भरत असताना तो कुठलाही पदार्थ असो ती संपूर्ण गार झाल्याशिवाय डब्यामध्ये भरायचा नाही, म्हणजे वाफ कोंडली जाणार नाही. तर मैत्रिणींनो, रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.